यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूह सम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात् नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीरामचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्री नयेरे तुझवीण निद्रा कै भेटसी वामजला सुभद्रा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः बोला पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम नवनीत सम नवनीत प्रिय नवनीत सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम गोवर्धन
राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी राजा राम दुर्जन संगमहारी राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम शरणागत दीन चरणिने शरणागत दीन चरणिने शरणागत दीन शरणागत दीन चरणिने शरणागत दीन चरणिने करुणादृष्टि निहारी राजा राम करुणादृष्टि निहारी राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे बालकृष्ण बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे बालकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वाहो दे कीर्तन संगे रंगात देह वाहो दे बालकृष्ण बालकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बालकृष्ण चरणी लक्ष लागो स्वरूपी मन हे लाविता सौख्यामा स्वरूपी मन हे लाविता सौख्यामा काम क्रोधादिक जाती निज धामा काम क्रोधादिक जाती निज धामा बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे बालकृष्ण बालकृष्ण चरणी लक्ष लागो सारा सार वदविता सद्गुरुराया सारा सार वदविता सद्गुरुराया मंगल धाम जीवन नरहरि पाया
मंगल धाम जीवन नरहरि पाया बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याओ सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याओ तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गाओ तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गाओ बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे लागो 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 बालकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया केदार राग कायवानुवाता में संतांचे उपकार मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते कायवानुवाता में संतांचे उपकार कायवानुवाता में संतांचे उपकार काय देऊयासी भावे उतराई काय देऊयासी भावे उतराई ठेविता पाये जीव थोडा ठेविता पाये जीव थोडा कायवानुवाता में संतांचे उपकार कायवानुवाता में संतांचे उपकार सहज बोलाणे हितोपदेश सहज बोलाणे हितोपदेश करुणी सायास शिकविती करुणी सायास हो करुणी सायास
शिकविते. काय वानू आता मी संतांचे उपकार, काय वानू आता मी संतांचे उपकार. तुका म्हणे वाचा धेनुवेचे चित्ती, तुका म्हणे वाचा आ तुका म्हणे वाचा धेनुवेचे चित्ती, तैसे मज नित्य सांभाळीते, तैसे मज नित्य. काय वानू आता मी संतांचे उपकार, काय वानू आता मी संतांचे उपकार. मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते. काय वानू आता मी, काय वानू आता मी, काय वानू आता मी संतांचे उपकार. सत्संगत्वे निस्संगत्वं, मध्यम दिलं. सत्संगत्वे निस्संगत्वं, निस्संगत्वे निर्मोहत्वं, निर्मोहत्वे निश्चलितत्वं, निश्चलितत्वे जीवनमुक्ति. आद्य शंकराचार्य महाराज की जय. श्री समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, निरूपणाला घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा आहे. त्यांच्याबद्दल बोलताना वामन पंडित असं म्हणाले, जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे हो तया लागी वाणी. परब्रह्मरूपी असा जो तुकावा, तयाचे तुकी कोण दुजा तुकावा. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी. अहो, ज्यांच्या मुखात वेदांचीच वाणी आहे अशा तुकाराम महाराजांना आपण वाणी आहेत जातीने म्हणून हिणवायचं का, ते योग्य नाही असं म्हटलेलं आहे. कारण का, त्यांची वाणी वेदांची आहे आणि परब्रह्म स्वरूप झालेले ते होते असे संत तुकाराम महाराज आहेत. श्रोते हो, वेदांमधलं जे ज्ञान आहे ते सगळं संस्कृतमधून आहे, सगळं तत्त्वज्ञान आहे. पण हे तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोचायचं कसं? कारण आपल्याला संस्कृत भाषा येत नाही, आपण शिकत नाही. हे महाराजांना त्याच काळात कळलं होतं आणि म्हणून वेदांमधलं सगळं तत्त्वज्ञान त्यांनी एकेका अभंगातून रचलेलं आहे. आणि असा अभंगांचा सेतू त्यांनी उभा केलेला आहे की ज्या सेतूवरून आपण सहजपणे हा भवसागर पार करून जाऊ शकतो. आणि हा अभंग सेतू कसा आहे? अभंग आहे, म्हणजे भंग कधीही न होणारा असा हा सेतू आहे. श्री विठ्ठल हे त्यांचं आराध्य दैवत होतं. कायम विठ्ठल 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 मुखात नाम असल्यामुळे आपोआप वेदांचं ज्ञान झालं. कुठेही शिकायला जायला लागलं का? नाही. अहो, भगवंतांचं नाम घेतलं की भगवंत सगळं काही ज्ञान आपल्याला देऊन टाकतात. असे संत तुकाराम महाराज. केवळ आपलं कल्याण व्हावं, समाजाचं कल्याण व्हावं, अंधश्रद्धा जी होती बोकाळलेली ती जावी, कर्मठपणा होता सगळा या जनांमध्ये पसरलेला तो जावा, यासाठी खरा देव कोणता हे सांगण्यासाठी आपल्याला तुकाराम महाराजांनी अनेक अभंगातून अचूक मार्गदर्शन केलेलं आहे, अचूक दिशा दाखवलेली आहे. अनेक विषयांवरती अर्थात आध्यात्मिक विषयांवरती त्यांचे अभंग आहेत. त्यातलाच एक विषय आपण आज निवडलेला आहे, तो म्हणजे आहे संत हा विषय.
नुसता संत विषय आहे का तर नाही, संतांचे उपकार किती अपरंपार आहेत, अपार आहेत हे सांगणारा हा अभंग आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला सांगतायत. काय वानू आता संतांचे उपकार, काय वानू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय देऊ यासी भावे उतराई, काय देऊ यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हितोपदेशा, सहज बोलणे हितोपदेशा, करुणी सायास शिकविती. तुका म्हणे वत्सा धेनुवेचे चित्ती, तुका म्हणे वत्सा धेनुवेचे चित्ती, तैसे मज नित्य सांभाळीती. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. खरंच आपण खूप भाग्यवान आहोत. या आपल्या महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वर आहेत, संत तुकाराम महाराज आहेत, संत एकनाथ महाराज आहेत, संत रामदास स्वामी आहेत, संत नामदेव महाराज आहेत. आणि आपण बघितलं की या सगळ्या संतांचा चरित्राचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की खरोखर हे संत किती महान आहेत. केवळ जगाच्या कल्याणासाठी ते या इहलोकावर आलेले आहेत. कितीही त्रास झाला तरी जगाच्या कल्याण करायचं त्यांनी सोडलेलं नाही. असे हे संत स्नेहाळू, कृपाळू आणि दयाळू असतात. त्यांच्या मनामध्ये कोणाही बद्दल राग लोभ नाही. म्हणूनच आपले समर्थ रामदास स्वामी आपल्याला म्हणतात, संत हे आनंदाचे स्थळ, संत हे आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत. जय जय रघुवीर समर्थ. त्यांच्याकडे कायम आनंद असो, दुःख कधी मिळणारच नाही. केव्हाही जा संतांकडे, कुठल्याही वेळी जा, कुठल्याही संतांकडे जा, आपल्याला केवळ आणि केवळ फक्त आनंदच मिळतो. म्हणून म्हटले संत म्हणजे हे माहेर घर आहे. काय करतात संत? आपला हात भगवंतांच्या हातात देतात, आपला हात भगवंतांच्या हातात देतात. आणि आपण सुद्धा संतांच्याकडे गेलो की आनंदी होतो असं म्हटले नाही. असे हे संत आहेत बघा. म्हणजे असं म्हटलेलं आहे की संतांच्या घरी नुसतं पडून राहिलं ना तरी भगवत कथाच कानावर पडते, बाकी काही नाही. प्रपंचाचे विषय अजिबात नाही. संतांच्या घरी जर आपण भोजन केलं, त्यांच्याकडचं अन्न आपण खाल्लं तर म्हणाले आपल्या मनावरती सुसंस्कार होतात, आपल्या मनामध्ये भक्ती निर्माण होते, आपल्या मनामध्ये भगवंताबद्दल श्रद्धा निर्माण होते, आपल्या मनामध्ये ज्ञान निर्माण होतं आणि वैराग्यही निर्माण होतं. पण हे सगळं आपल्याला लाभतं. बघा वाल्या कोळ्याला तर काय म्हणाले, एका क्षणात म्हणाले सगळं मिळालं. म्हणून म्हणजे ना क्षणभर होय संत संग, संत संगे होय भवभंग. काय केलं वाल्या कोळ्याने? तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. नुसतं बघितलं, स्पर्श झाला नारद मुनींचा, झडती घेतली ना, झडती घेतली, स्पर्श झाला, तेवढ्याने सुद्धा मन पालटलेलं आहे. आणि नारद मुनीने जो उपदेश केला त्यामुळे तर पूर्ण त्यांच्या मनातला संदेह दूर झालेला आहे, शंकाच राहिली नाही. असे हे संत असतात. मग हे संत आपल्या मनामध्ये भक्तीची भावना निर्माण करतात, वैराग्य निर्माण करतात, ज्ञान देतात. यासाठी ते काय काय करतात? काय करतात तर तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितले की हे 3 प्रकारच्या क्रिया करतात. कुठल्या क्रिया करतात तर म्हणाले मज निरंतर जागविती, ही पहिली. मज निरंतर जागविती. दुसरी सांगितलेले शिकविती. तिसरी सांगितलेली आहे काय की मज नित्य सांभाळिती. जागविती, शिकविती आणि सांभाळिती अशा 3 क्रिया संत आपल्या बाबतीत करतात आणि मग आपला हात रामाच्या हातात देतात. सगळ्यात पहिली आहे नित्य निरंतर जागविती. कसे जागे करतात? आपण रात्रीची झोप घेतो, सकाळी उठतो, ती झोप, ती निद्रा, ती कशी असते? ही शारीरिक निद्रा झाली हो, ते जागणं झालं. सकाळी उठतो, ती शारीरिक जागृती झाली.
पण महाराजांना असं म्हणायचं आहे की मज नित्य जागविती. हे कसं जागविती? तर असं आहे बघा, आपलं जे मन आहे ना, या मनाला ते जागृत करतात. कारण मन आपलं हे प्रपंचात अडकलेलं आहे. दिवसाचे 24 तास फक्त आपण संसाराचाच विचार करतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, झोपेत स्वप्नसुद्धा सगळी प्रपंचाचीच पाहत असतो. आत्मस्वरूपाकडे आपण बघतच नाही, लक्ष द्यायला वेळच होत नाही असं सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला सहज बोलणे, तुकाराम महाराज काय म्हणतात, संत कसं सांगतात, सहज बोलणे हितोपदेश. सहजपणे सांगतात. काय म्हटले समर्थ सद्गुरू आपल्याला काय म्हणाले, प्रपंच करावा नेटका, प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. प्रपंच नेटका करा. किती सहज येतं, म्हणजे आपण ते सहजपणे घेतले. हो, आपण जे आहे तो प्रपंच आहे तो नेटानं करत राहतो. नेटका करायचा म्हणजे काय, आवरून धरायचा आहे, पसारा नाही मांडायचा. आपण काय करतो, पसारा मांडून ठेवतो त्या संसाराचा आणि मग त्यातच अडकून राहतो. किती वस्तू घेतो, किती वस्तूंचा संग्रह करतो, किती पसारा मांडतो. समर्थांच्या शब्दाचा अर्थ आपण नीट समजून घ्यायला पाहिजे. नेटका करायचा आहे म्हणजे त्याचा पसारा मांडायचा नाही. संसार तर करायचाच आहे, पण तो कसा आहे, आवरून ठेवायचा आहे. फार त्याचा पसारा वाढवायचा नाही आहे, माणसांचा पण नाही आणि घरातल्या वस्तूंचा पण नाही. तरच तुला परमार्थ विवेका, तरच तुला विवेकाने परमार्थ करता येईल. इतकं सहजपणे सांगितले. हो, पण आपण त्याचा अर्थ समजून घेत नाही, कारण आपल्याला संतांचा सहवास मिळत नाही. आपण आपल्या पद्धतीने त्याचा अर्थ घेतो असं सांगितलेलं आहे. आणि आपले परमपूज्य गोंदवलेकर महाराज त्यांनी सुद्धा सांगितले, मनी धरा नाम, मनी धरा नाम, हाती धरा काम, वाहुगाची भ्रम करुणी काय. सोपं सांगितलंय. मनी धरा नाम आणि हाती धरा काम, म्हणजे एकीकडे परमार्थही होईल आणि प्रपंचही होईल. किती साध्या सोप्या शब्दात सांगितले. म्हणून महाराज म्हणतात सहज बोलणे हितोपदेश. हाच हितोपदेश आहे. हे त्यांचं सहज बोलणं, सहज कृती हीच आपल्यासाठी उपदेश आहे आणि हिताचा उपदेश आहे असं सांगितले. काय म्हणाले महाराज आपल्याला, अरे बाबा त्या राम नामाला चिकटून बस, राम नामाला चिकटून बस, म्हणजे तुझी जी वृत्ती आहे ना ती विषयांच्या मोहात अडकलेली आहे, ती त्या मोहातून तिची सुटका होईल, मोहातून सुटका होईल. नाहीतर म्हणाले तुझी इंद्रिय बिथरतील आणि तू इंद्रियांच्या स्वाधीन होशील. हे चुकीचं आहे. म्हणून तू काय कर, फक्त राम नाम घेत राहा, त्या यमाची जाचणी तुला बोजणार नाही. आणि महाराजांनी आपल्याला खात्री दिले, माझा रघुनाथ. काय म्हणतात महाराज, माझा रघुनाथ 84चा फेरा चुकविलं, इतकी खात्री दिली. फक्त काय कर, येता जाता उठत बसता तू राम 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 म्हणत राहा. एवढं सोपं काम सांगितले. म्हणून म्हटले सहज बोलणे हितोपदेश. बघूया आपण त्याच्यासाठी एक दृष्टांत. आपल्याला माहिती आहे श्री गोंदवलेकर महाराजांचे खूप लाडके शिष्य, प्रापंचिक शिष्य जे होते ते होते भाऊसाहेब केतकर. ते ज्यावेळेला गोंदवल्यात राहत होते त्यावेळेला असं झालं की एका मंदिराचं काम महाराजांनी काढलं होतं आणि त्या मंदिराच्या कामासाठी 2 मोठे खांब त्यांनी उभे केले होते, म्हणजे तयार केले होते. छान त्याच्यावर नक्षीकाम वगैरे केलेलं होतं. भाऊसाहेबांना असं वाटलं काय सुंदर काम केलं आहे की नाही, किती छान नक्षीकाम केलं या खांबांवरती. हे खांब आता काय करूया, या मंदिराच्या दर्शनी भागात बसवावे असा विचार भाऊसाहेब करतात. दुसऱ्या दिवशी असं झालं, महाराज आले, त्यांनी त्या सुताराला सांगितलं हा खांब मधोमध कापून टाक, हा खांब मधोमध कापून टाक. भाऊसाहेब आले थोड्या वेळाने, हे काय केलंस म्हणे तू, इतका छान खांब कोरीव काम केलेलं तू कापून कसं टाकलास. नाही म्हणाले, महाराजांनी सांगितलं. भाऊसाहेबांची महाराजांवरती निष्ठा होती, नामावर निष्ठा होती. त्यांनी ओळखलं की महाराजांनी मला या प्रपंचात किंवा या मंदिराच्या कामात मी अडकून पडलोय, गुंतून पडलोय, यातून तू दूर हो यासाठी हे काम केले. तुझ्या मनात जो विषय चालू आहे ना तो विषय काढून टाक. भाऊसाहेबांच्या लक्षात आलं मी इथे गोंदवल्यात का येऊन राहिलो आहे, नाम जप करण्यासाठी, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मी पुन्हा अडकलो तर माझ्याकडून जप होईल का. म्हणजे हे सगळे संत कसे करतात, काहीतरी कृती करतात, सहज बोलणे किंवा सहज कृती करतात असं म्हटलेलं आहे.
पण ते ओळखण्याची आपली योग्यता नसते, म्हणून आपल्याला कळत नाही. पण भाऊसाहेब कसे होते, त्यांची महाराजांवर पूर्ण निष्ठा होती. महाराजांनी असं का केलं असं म्हटलं नाही, त्यांच्या लक्षात आलं की महाराजांनी ही गोष्ट का केलेली आहे. असाच अजून एक दृष्टांत आहे. पुढे आपल्याला तुकाराम महाराजांनी काय म्हणले, करुणी सायास शिकविती. करुणी सायास शिकविती. सायास करतात कोण, संत सायास करतात, प्रयत्न करतात आणि काहीतरी आपल्याला शिकवतात, काहीतरी शिकवतात असं म्हटलेलं आहे. बघा आपल्या ज्ञानेश्वर माऊली, आत्मज्ञान झालं, सगळं झालं. आता माऊली आपली आळंदीत राहिली असती तर चाललं असतं की नाही सुखाने, नाही. पण माऊली राहिली का आळंदीत, नाही राहिली. माऊली बाहेर पडली आळंदीच्या, नामदेव महाराजांना बरोबर घेतलं आहे आणि प्रवास सुरू केलेला आहे. पार उत्तरेपर्यंत प्रवास केला आहे. का, कारण सगळ्या लोकांपर्यंत विठुरायाची भक्ती पोचली पाहिजे. लोकांना भक्ती म्हणजे काय, नामस्मरण कसं करायचं, साधना कशी करायची हे कळलं पाहिजे. म्हणजे काहीतरी सायास केले की नाही माऊलीने, नाही तर आरामात बसली असती ना माऊली ध्यानधारणा करत, कुठे, आळंदीत. पण नाही. बरं रेल्वे होती का त्यावेळेला, विमान होतं का, की गेले झूम करून, नाही. पायी प्रवास हे सायास संतांनी आपल्यासाठी केलेले आहेत. एवढी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, एवढा समर्थांनी दासबोध लिहिलेला आहे, एकनाथी भागवत आहे. हे सगळं कशासाठी, हे सायास कशासाठी, तर आपल्या सगळ्यांना काहीतरी चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी असं म्हटलेलं आहे. आपल्याला काहीतरी चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी. ते स्वतः त्यासाठी त्रास सहन करतात, पण आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात. बघा समर्थ रामदास स्वामींच्याच आयुष्यातला एक प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. समर्थ रामदास स्वामी घरोघरी जाऊन भिक्षा मागायचे, भिक्षा मागायला जायचे. जय जय रघुवीर समर्थ अशी जप करायचे. आतली बाई बाहेर आली, अरे काय गोसावड्या, कुठून आलास तू, काय म्हणाले, हल्ली साधू फारच झालेत, अमुकच झाले, कसली भिक्षेच्या नावाखाली भीक मागतात, अमुक करतात, आरडाओरडा करायला लागले. काय म्हणे, सकाळी सकाळी राम नाम घ्यायला सांगतात, काहीतरी सांगतात. समर्थ म्हणतात, माऊली असं म्हणू नकोस, अगं राम तुझं कल्याण करील. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वधावा. सकाळी सकाळी तू त्याचं चिंतन कर आणि वैखरीला आधी त्याचं नाम घे, तो तुझं कल्याणच करेल ग माऊली, असं म्हणू नकोस. समर्थ तिला समजून सांगते, पण तिला पटलं पाहिजे ना, तिला काही पटे ना. तिने समर्थांना थाकलून दिलेले. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, असे 4-5 दिवस गेले. शेवटी एक दिवस म्हणजे समर्थांनी यायचं सोडलं नाही, तिच्या घरी यायचे, तिला आशीर्वाद द्यायचे, तिच्या दारात येऊन रामनाम घ्यायचे. एक दिवस ती इतकी चिडली, संतापली, आला तो गोसावळ्या परत, म्हणून तिने काय केलं, हातामध्ये शेण सारवला घेतलं होतं, त्याचं पोतेरं होतं, ते पोतेरं त्यांच्या भिक्षेमध्ये त्यांच्या झोळीत टाकून दिलं. समर्थांनी शांतपणे ती सुद्धा भिक्षा स्वीकारलेली. रामासाठी भिक्षा दिलीस ना माऊली, काळजी करू नको, राम तुझं कल्याण करेल. श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणत गेलेले आहेत आपल्या मठामध्ये. गोदावरीमध्ये ती पोतेर होतं ते स्वच्छ धुवून काढलेलं आहे, त्याचे सगळे धागे असे बाजूला केलेले आहेत आणि त्या धाग्यांपासून छान वाती वळलेल्या आहेत आणि त्या वातींचा काकडा केलेला आहे दुसऱ्या दिवशी पहाटे रामाला. आणि रामाकडे काकड आरती केलेली त्या वातींची आणि रामाकडे प्रार्थना केलेली आहे, रामा त्या बाईंचं तू कल्याण कर. अहो समर्थ अंतर्ज्ञानी होते. त्या बाईंना काय प्रश्न पडलेला होता, काय अडचण आली होती, काय संकट आलेलं होतं हे समर्थ जाणत होते. म्हणून समर्थांनी रामाकडे असं मागणं मागितले, प्रार्थना केलेली. झालं. आणि त्याच दिवशी त्या बाईच्या नवऱ्यात काहीतरी आळ आलेला होता, तो आळ त्याच्या दूर झालेला आहे आणि त्या नवऱ्याची सुटका झालेली आहे. त्या बाईच्या लक्षात आलं, गेली 5-6 दिवस हा गोसाडा कोण, हा साधू होता, हा माझ्या दारी येतोय आणि रामनाम घेतोय, मलाही रामनाम घ्यायला सांगतोय आणि खरोखरच माझ्या यजमानांची सुटका झाली. ती धावत धावत समर्थांकडे गेलेली आहे आणि समर्थांच्या पाया पडलेले. समर्थांना म्हणते, महाराज महाराज मला क्षमा करा, मी चुकले, आपण मला रामनाम घ्यायला सांगितलं, मी घेतलं नाही, पण तुम्ही मात्र माझ्या दारात येऊन दररोज सकाळी रामनाम घेतलं, माझं कल्याण व्हावं, राम तुझं कल्याण करील असा आशीर्वाद दिला आणि माझं कल्याण झालं, हो माझा नवरा परत आला. आणि समर्थांचा तिने अनुग्रह घेतलेला. म्हणजे समर्थांनी काय केलेलं आहे, सायास करुनी शिकविती, तिला शिकवलेलं पण आहे, तिचं कल्याण पण केलेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायचं.
म्हणून आपले तुकाराम महाराज म्हणतात, सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती. आणि शेवटच्या चरणात म्हणतायत, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज नित्य सांभाळिती. बघा महाराज काय शब्द वापरतात, निरंतर, नित्य, अधूनमधून नाही, कायम संत आपल्याला सांभाळत असतात. आपण मात्र भक्ती अधूनमधून करतो, संतांचं स्मरण अधूनमधून जय जयकार करतो, कीर्तनात करतायत जय कीर्तनकार म्हणून करतो. तसं नाही आहे. समर्थ किंवा काय कुठलेही संत नित्य आपल्याला सांभाळतात, निरंतर जागं ठेवण्याचा प्रयत्न करतात, असं तुकाराम महाराजांना आपल्याला सांगायचं आहे. नित्य सांभाळती कुणाप्रमाणे तर म्हणाले, जैसे धेनुवेचे चित्ती, गाईच्या मनामध्ये तिच्या पाडसाबद्दल प्रेम असतं, त्याला ती सांभाळत असते, ते दुडू धावत असतं, त्याला कळत नाही इकडे जावं का तिकडे जावं, ती त्याच्यावर लक्ष ठेवून असते. अहो कुठलीही आई घ्या, अगदी वाघीण म्हटलं तरी ती सुद्धा तिच्या पिल्लांना सांभाळत असते, त्यांच्याबरोबर जात असते, ती मोठी होईस तर कसं जायचं, काय करायचं, कुठे थांबायचं, हे सगळं ती शिकवत असते. पक्षिणी तीच अवस्था आहे आणि आपल्या मानव जातीतल्या आईची तीच अवस्था आहे. ती आपल्या मुलाला शिकवत असते, पुन्हा पुन्हा त्याच्यात चांगले संस्कार करत असते. म्हणून तर मातृदेवो भव असं म्हणते रे. आणि याप्रमाणे संत आपल्याला शिकवत असतात. म्हणजे संत आपल्याला काय करतात तर म्हणाले, आपला हात रामाच्या हातात देतात, आपल्याकडून साधना करून देतात, आपल्याला आत्मस्वरूपाचं भान करून देतात की अंतर्मुख हो बाबा, तुझ्या या वृत्ती आहेत ना, या कुठे वळव, भगवंतांकडे वळव, विषयात अडकलेली तुझी वृत्ती काढून घे, प्रपंचातली वृत्ती काढून घे आणि ईश्वराच्या चरणी तू तुझी वृत्ती लाव. हेच आपल्याला संत शिकवतात. मग एवढा मोठा उपकार संतांनी आपल्यावर केल्यावरती त्या उपकाराची जाण ठेवतायत तुकाराम महाराज. अहो आपण शेजारणीकडून वाटीभर साखर आणली तरी आपण दुसऱ्या दिवशी देऊन टाकतो, होय की नाही. नको बाई मला पुढच्या जन्मी द्यावी लागेल, तुला 2 वाट्या द्यावी लागेल. कुणाचे ऋण ठेवायचे नसतात. म्हणून आता तुकाराम महाराज म्हणतायत, काय देऊ यासी व्हावे उत्तराई. कसं उत्तराई भाऊ या संतांचे, अवघड आहे म्हणाले. काहीतरी दक्षिणा द्यायला पाहिजे. मग दक्षिणा द्यायची पैशाच्या स्वरूपात चालेल का? संतांना पैशाचा मोह आहे का? नाही. संतांना कपड्याचा मोह आहे का? नाही. अलंकाराचा, सोन्याचा कसलाही मोह नाही. मग काय द्यायचं संतांना? ठेविता हा पायी जीव थोडा, जीव ठेवला तरी सुद्धा कमीच आहे म्हणले. काय द्यायचं असा प्रश्न तुकाराम महाराजांना पडलेला आहे. खरोखर संतांचे एवढे उपकार आहेत. म्हणूनच आपल्या समर्थ रामदास स्वामींनी म्हणून ठेवलेले आहे गुरुपादुकाष्टकामध्ये. ते असं म्हणतात, ज्या संगतीनेच विराग गेला, ज्या संगतीनेच विराग गेला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परात्मा मज भेटविला, साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, माझा अहंभाव असे शरीरी, माझा अहंभाव असे शरीरी, तथापि तो सद्गुरु अंगीकारी, नाही मनी विकार ज्याचा, नाही मनी विकार ज्याचा, विसरू कसा मी गुरुपादुकाला, आता या हा उपकार कसा मी फेडू, हा उपकार मी कसा मी फेडू, हा जीव ओवाळून दूर सांडू, म्या एक भावे प्रणिपात केला, म्या एक भावे प्रणिपात केला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. जय जय रघुवीर समर्थ. एवढा अहंकार माझ्याजवळ आहे, तो सुद्धा त्याच्या सद्गुरूंनी माझा घेतलेला आहे. काय करू मी, काय करू? शेवटी समर्थ म्हणतात, म्या एक भावे प्रणिपात केला. बाकी काही करू शकत नाही. एक मस्तक आणि 2 हस्तक फक्त त्यांच्या पुढे आपण ठेवायचे आहेत. त्यांना अनन्य भावाने शरण जायचं आहे आणि त्यांच्या सहवासात राहायचं आहे. म्हणून तर आपले टेंबे स्वामींनी सुद्धा म्हटलेलं आहे, हे सगळं केव्हा घडेल, हे सगळं केव्हा घडेल? संत आपल्याला जागवतील, शिकवतील, निरंतर सांभाळतील. केव्हा? तर टेंबे स्वामींनी असं म्हटलेलं आहे, सदा संतांपासी जावे, सदा संतांपासी जावे, त्यांचे जवळी बैसावे, त्यांचे जवळी बैसावे, उपदेश ते न करीती, उपदेश ते न करीती, तरी ऐकाव्या त्या गोष्टी, तरी ऐकाव्या त्या गोष्टी, त्याची उपदेश होती,
तेची उपदेश होती त्याही कष्ट नष्ट होती, त्याही कष्ट नष्ट होती. वासुदेव म्हणे संत, वासुदेव म्हणे संत, करिता संगे करिता पसंत, संगे करिता पसंत. त्यांचा संग केला की ते आपल्याला पसंत करतात. कोण? संत सगळे काय करतात? ते आपल्याला पसंत करतात. म्हणजे मग आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे ते नित्य जागविती, नित्य शिकविती आणि नित्य सांभाळिती ही क्रिया ते आपल्यासाठी करतात. आणि असे जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संतांचे उपकार कसे फेडावेत हे त्यांनाही समजत नाही आणि आपल्यालाही लक्षात येत नाही आहे. पण खरोखरच हे उपकार आपल्यावरती अनंत आहेत. खरोखरच सगळ्या लोकांचे संकटाचे घाव स्वतः संत सोसतात आणि सगळ्यांना शिवाय त्यांच्या आनंदासाठी ते झटतात असं सांगितले. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, बिहाग राजा बिहाग बिहाग. काय वानू आता मी संतांचे उपकार, काय वानू आता मी संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय वानू आता मी, काय वानू आता मी संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. तुका म्हणे वाचा रेणुवेचे चित्ती, तुका म्हणे वाचा, तुका म्हणे वाचा रेणुवेचे चित्ती. तैसे मज नित्य सांभाळिती, तैसे मज नित्य सांभाळिती. काय वानू आता मी संत. जय जय राम. काय वानू आता मी संतांचे उपकार, काय वानू आता मी, काय वानू आता मी, काय वानू आता मी संतांचे उपकार. देवसी तो पोरे एक प्रेम भाव, देवसी तो पोरे एक प्रेम भाव. पूजार्चा वाव सर्व जाणा, पूजार्चा वाव सर्व जाणा. देहसी तो पोरे एक प्रेम भाव, देवसी तो पोरे एक प्रेम भाव. मनापासून करिता कीर्तन, मनापासून करिता कीर्तन. आनंदे नर्तन गाता गीत, आनंदे नर्तन गाता गीत. देवसी तो पोरे एक प्रेम भाव, देवसी तो एक प्रेम भाव. देवसी तो पोरे एक
प्रेम भाव राम कृष्ण हरी उच्चार सर्वदा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी उच्चार सर्वदा कळी काळ बाधा तेणे नोहे कळी काळ बाधा तेणे नोहे देवसी तो पूरे एक प्रेम भाव देवसी तो पूरे एक प्रेम भाव देवसी तो एक प्रेम भाव एका जनादानी हाची पै विश्वास एका जनादा एका जनादानी एका जनादानी हाची पै विश्वास सर्व भाविदास होईल त्यांचा सर्व भाविदास होईल त्यांचा देवसी तो पुरे एक प्रेम भाव देवसी तो पुरे एक प्रेम भाव देवसी तो पुरे एक प्रेम भाव पूजार्चा माम सर्वदाना पूजार्चा माम सर्वदाना देवसी तो पूरे एक प्रेम भाव देवसी तो पूरे एक प्रेम भाव देवसी तो पूरे एक प्रेम भाव एक प्रेम भाव एक प्रेम भाव। धन्यवाद। भजन घेऊया आणि नंतर आख्यानाकडे जाऊया। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की
जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. श्रोते हो, जगद्गुरु संत तुकारामांचा अभंग आपण पाहिला. त्याचा सूत्रश्लोक आपण बघितला. काय सूत्रश्लोक आहे? सत्संगत्वे निस्संगत्व, सत्संगत्वे निस्संगत्व, निस्संगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चलितत्व आणि निश्चलितत्वे जीवनमुक्ती. म्हणजे एकदा आपण संत संगात गेलो, संत संग धरला की आपल्याला ते संत जीवनमुक्तीपर्यंत पोचवतात. आपली प्रगती हळूहळू हळूहळू अशी करतात आणि आपल्याला जीवनातून मुक्ती मिळते. म्हणजेच या जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपली सुटका होते. एक 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 प्रगती असे संत आपल्याकडून करून घेत असतात. एक एक पायरी आपल्याला पुढे पुढे नेत असतात. आपल्या हात ते सोडत नाहीत. असंच कुणाला तरी घडवलेलं आहे. कुणाला घडवलेलं आहे तर आपण सगळेजण त्यांचं नाव ऐकून आहात. के.व्ही. बेलसरे, पूज्य के.व्ही. बेलसरे, केशव विनायक बेलसरे, की ज्यांनी आपण सध्या जो दासबोध वाचतो आहोत त्या दासबोधाचा अर्थ लिहिलेला आहे ते के.व्ही. बेलसरे. त्यांचे सद्गुरू कोण? ते त्यांना कुठल्या संतांचा सहवास लाभला तर म्हणाले श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा सहवास लाभला. के.व्ही. बेलसरे यांचा जन्म आहे 8 फेब्रुवारी 1909 सालचा. त्यांचा जन्म होता झालेला सिकंदराबाद येथे. उच्च मध्यम कुळामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांना महाराजांचा सहवास जवळजवळ 36 वर्ष लाभला असं म्हणतात. 1931 ते 1967 या काळात त्यांना श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा सहवास लाभला. तुम्ही म्हणाल महाराजांनी तर देह ठेवला आहे कधी? 1913 साली. आणि मग असा कसा संघ मिळाला? तर त्याचं असं झालं की आपण जाणत असाल एखाद्या वेळेस की श्री महाराजांनी जरी 1913 साली आपला देह ठेवलेला असला तरी 1925 साली श्री महाराज पुन्हा वाणी रूपानं प्रकट झालेले आहेत. ते पूज्य तात्यासाहेब केतकर यांच्या मुखातून वाणी रूपाने श्री महाराज प्रकट झाले. आणि या वाणी रूपातल्या महाराजांचा असा 36 वर्षाचा सहवास के.व्ही. बेलसरे यांना मिळालेला आहे आणि त्यामुळे त्यांची अशी प्रगती होत गेलेली आहे. आपण बघितलं त्यांचा जन्म कुठला आहे? सिकंदराबादचा. मुळातच म्हणजे आपल्याला माहितीच आहे की ही जी सगळी लोकं आहेत यांना लहानपणापासूनच भगवत प्रेम असतं, परमार्थाचीच ओढ असते. लहानपणापासून त्यांना तेच करावं असं वाटतं आणि म्हणून त्यांना असं वाटायचं की आपल्याला कुणीतरी सत्पुरुष भेटावा, सत्पुरुष भेटावा, त्याची आपल्या कृपा व्हावी, म्हणजे मग तो सत्पुरुष आपल्याला आपला हात रामाच्या हातात देईल. आणि खरोखरच असे एक सत्पुरुष त्यांच्या आयुष्यात आले बरं का. त्यांचं नाव होतं बापू भटजी. तिथे सिकंदराबादमध्येच राहत होते. या बापू भटजींच्या घरी दर महिन्याच्या एकादशीला साधना द्वादशीचं व्रत व्हायचं. म्हणजे वंशपरंपरा त्यांच्या घरात हे व्रत चालत आलं होतं. म्हणजे कसं, दशमीला उपास, म्हणजे दुपारी जेवलं की मग नंतर उपास दशमीचा, एकादशीला निरंकार उपास आणि द्वादशीला उपास सोडायचा. आधी अन्न संतर्पण व्हायचं आणि तेवढे पूर्ण 24 तास 32 तास जे काही असेल त्या ह्याच्यात पूर्ण भजन, प्रवचन, कीर्तन अशा गोष्टींमध्ये वेळ जायचा. आणि तिथे दर महिन्याला आपले के.व्ही. बेलसरे जात असत. तिथे गेलं की त्यांना खूप आनंद व्हायचा, प्रसन्न वाटायचं. कधीही त्यांनी ती एकादशी सोडली नाही. आणि बापू भटजीसुद्धा के.व्ही. बेलसऱ्यांना, केशव नाव होतं ना त्यांचं, पण लाडाने म्हणायचे केशी राजा. काय म्हणायचे? केशी राजा असं म्हणायचे. फार लाडके होते बापू भटजींचे ते, कारण दर महिन्याला यायचे ना. बापू भटजी असंही म्हणायचे, केशी राजा तुझा म्हणाले भाग्योदय होणार आहे. कधी? तू जेव्हा मुंबईला जाशील ना तेव्हा तुझा भाग्योदय होणार आहे असं नेहमी म्हणायचे. झालं बेलसरे बाबांचं शिक्षण झालं मॅट्रिकपर्यंत. नेहमीप्रमाणे त्यांच्या वडिलांना असं वाटत होतं आपल्या मुलाने सायन्स साईडला जावं, इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यावा. पण के.व्ही. बेलसऱ्यांना ते आवडत होतं का? नाही. त्यांना खरं तर तत्त्वज्ञान विषय आवडत होता, पण केवळ वडिलांच्या हट्टासाठी ते सायन्स साईडला गेले. पहिलं वर्ष असंच गेलं. अभ्यासात मन लागत होतं का? नाही. आवडच नव्हती तर कुठून अभ्यासात मन लागणार? अहो 7 वेळा दासबोध अखंड वाचून काढला, 7 वेळा वाचून काढला एका वर्षभरात, कारण परमार्थाचीच ओढ होती त्यांना. मग काय व्हायचं ते झालं. आपटी खाल्ली. वडील म्हणले काय हे?
तुला नक्की काय करायचं आहे आता बोल, आता वडिलांनी विचारलं. त्यावेळेला बाबा म्हणाले, मला तत्त्वज्ञान विषय आवडतो, मला या सायन्स साईडची अजिबात आवड नाही. ठीक आहे, तुला तिकडे पाठवतो. पण आता तिथे युनिव्हर्सिटी होती का सिकंदराबादला? ती मुस्लिमांची युनिव्हर्सिटी, तिथे तत्त्वज्ञान विषय असेल का? कदापि नाही. मग आता कुठे पाठवलेलं आहे? मुंबईला पाठवलेलं आहे. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये बाबांना प्रवेश घेतलेला आहे. आणि मग आता हॉस्टेलवर वगैरे राहत आहेत बाबा. बाबांचे जे चुलते होते ते मुंबईत राहत होते. त्यांना माहीत होतं की केशवाचा ओढा सगळा परमार्थाकडे आहे. म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं बाबांना, केशवा तुला परमार्थाचा ओढा आहे ना, तू असं कर, तुला सत्पुरुषाची भेट हवी आहे ना, तू म्हणाले मालाडला जा, तिथं एक सत्पुरुष आहेत, ते तुला भेटतील, बघ तुला काही तिथे मिळते का, तुला हवं ते. बाबांनी लगेच ऐकलेलं आहे आणि पूज्य बाबा गेलेले आहेत मालाडला. कुठे गेलेले आहेत? मालाडला. तिथे पूज्य तात्यासाहेब केतकर राहत होते आणि त्यांच्या वाणीतून महाराज प्रकट होत होते. बाबा गेले तिथपर्यंत. प्रवचन चालू होतं एकनाथी भागवतावरती, ते ऐकलं त्यांनी. आणि बाबांनी असं त्यांच्या चरित्रात लिहून ठेवले बरं का, की ज्या वेळेला आम्ही प्रथम तात्यासाहेबांकडे गेलो, म्हणजे महाराजांकडे गेलो, वाणी रूपातल्या महाराजांना भेटलो, त्यावेळेला म्हणे एखादं चुकलेलं मूल आईला कसं म्हणे खूप दिवसांनी भेटलं की बिलगतं, तसा म्हणाले मी यांना चिकटून बसलो, बिलगून बसलो की मी त्यांना सोडलंच नाही, अशी माझी अवस्था झाली. आणि खूप आनंद झाला की मला कुणीतरी सत्पुरुष भेटले. आणि त्यांना बापू भटजींचं वाक्य आठवलं, काय की केशीराजा तू मुंबईला गेलास ना की तुझा भाग्योदय होणार आहे. हे वाक्य आठवलं, कारण आता त्यांना श्री महाराज भेटलेले होते. झालं प्रवचन वगैरे त्या दिवशीचं झालं एकनाथी भागवतावरचं. आता श्री महाराज विचारतात केशवरावांना, म्हणजे आपल्या पूज्य बाबांना, का हो तुम्ही इथे का आलात, काय हवं आहे तुम्हाला, तुम्हाला काय हवं आहे? तेव्हा बाबांनी काय उत्तर दिलं, व्हावी भेट आस लागली सत्पुरुष भेटीची, आस लागली सत्पुरुष भेटीची, व्हावी कृपा मजवरी तयांची, व्हावी कृपा मजवरी तयांची, होईल मन हे रामचरणी लीन, होईल मन हे रामचरणी लीन, घडेल मज श्रीरामरायाचे दर्शन. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. महाराज म्हणाले, अहो तुमची आणि सत्पुरुषाची भेट झालेलीच आहे. कोण? बापू भटजी यांची भेट झालेलीच आहे. म्हणून तर आता ही भेट होतीये, म्हणून तर आता ही भेट होती आहे. असं सगळं बोलणं झालं. आता म्हणाले तुम्हाला इथे यायचं आहे ना, काही हरकत नाही, दर रविवारी इथं यायचं आणि हे एकनाथी भागवतावरचं निरूपण ऐकायचं. ठीक आहे. दर रविवारी पूज्य बाबा मालाडला जाऊ लागले. किती रविवार झाले? अहो 2-3 रविवार फक्त झाले. 2-3 रविवार झाले. चौथ्या रविवारीच बाबांना महाराजांनी सांगितलं, केशवराव, महाराज काय म्हणायचे त्यांना, केशवराव आता पुढच्या रविवारपासून एकनाथी भागवतावरचं प्रवचन झालं की तुम्हीसुद्धा प्रवचन करायचं. बाबा बघायला लागले. अहो म्हणाले तुम्ही 7 वेळा दासबोध वाचून काढलं आहे. महाराज सगळं जाणत होते, आपल्या शिष्याला महाराज जाणत होते. अहो तुम्ही 7 वेळा दासबोध वाचून काढलं आहे, पुढच्या आठवड्यापासून तुम्हीसुद्धा दासबोधावर प्रवचन करायचं. बाबांना मान्य करावं लागलं, गुरु आज्ञा होती. झालं. त्याच्या पुढच्या रविवारी एकनाथी भागवताचं प्रवचन झालं. त्याच्यानंतर बाबांचं प्रवचन झालं दासबोधावर. बाबांनी असं लिहून ठेवलेलं आहे की जे प्रवचन झालं ते मी केलंच नाही, तिसरंच कोणीतरी बोलत होतं असा अनुभव मला आला. म्हणजे कोण बोलत होतं? स्वतः महाराजच बोलत होते. म्हणजे महाराज एक एक टप्पा कसा आपल्या बाबांना पुढे पुढे नेत आहेत हे आपल्याला बघायचं आहे, कसं घडवत आहेत. निरंतर जागविते, शिकविते आणि सांभाळिते. आणि अशा तऱ्हेने बाबा आता दर रविवारी दासबोधावर प्रवचन करतायत. एका रविवारी महाराजांनी विचारलं, का हो तुम्हाला कुठला मंत्र आवडतो? बाबांनी उत्तर दिलं, श्रीराम जय राम जय जय राम. महाराज म्हणले आमचाही हाच मंत्र आहे, छान आहे, काही हरकत नाही. आता म्हणाले या मंत्राचा दररोज 5000 वेळा जप करायचा. घातलं गळ्यात.
हळूहळू गळ्यात घालतात महाराज, एकदम नाही सांगत. फार संत हुशार असतात. ठीक आहे, बाबांनी पण ऐकलं. दररोज 5000 वेळा जप सुरू झाला. असे 2-3 महिने गेले. महाराजांना महाराज सगळं जाणत असतात. कोण किती जप करतं, काय करतं, किती मनापासून करतं, सगळं माहिती असतं. 2-4 महिन्यानंतर सांगितलं महाराजांनी, केशवराव आता 15,000 वेळा जप करा रोजचा. वाढला, तिप्पट केला. पूज्य बाबांनी तेही ऐकलं. दररोज 15,000 वेळा जप सुरू झाला. म्हणजे कशी साधना एक एक आपल्या शिष्याकडून घरून घेत आहेत महाराज, हे बघण्यासारखं आहे. काही महिन्यात असं झालं की महाराज म्हणतायत बाबांना, म्हणाले केशवराव आपल्या महाराष्ट्रात 5 संत होऊन गेले, महान संत होऊन गेले. कोणकोणते? ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, संत रामदास स्वामी आणि म्हणाले तुकाराम महाराज. या 5 संतांनी एवढं आध्यात्मिक साहित्य निर्माण करून ठेवलेलं आहे. ते सगळं साहित्य आता तुम्ही वाचायचं, ते सगळं साहित्य वाचायचं. पण कसं म्हणाले, पारायणाची प्रत घ्यायची, म्हणजे बेअर टेक्स्ट, त्याच्यात भाषांतर नसेल अशी म्हणाले पोथी घ्यायची आणि त्याचा अभ्यास करायचा आणि आपला आपण अर्थ लिहून काढायचा. ठीक आहे, झाली. पहिली काय घेतली? तुकारामांची गाथा, असं म्हटलंय महाराजांनी मध्यमला. अभ्यासावे तुकारामांची गाथा, अभ्यासावे तुकारामांची गाथा, वाचावे नामदेव गाथा न ज्ञानेश्वरी, विवरावा समर्थांचा दासबोध, अनचिंतावा एकनाथी भागवत. झाली. पहिली तुकारामांची अभंगवाणी घेतलेली वाचायला. महाराजांनी सांगितलं जिथे जिथे नामावरचा अभंग येईल तिथे तिथे लाल शाईने अंडरलाईन करायची. त्या पद्धतीने अभ्यास सुरू झालेला आहे. सगळी गाथा वाचून झाली, त्याचा अर्थ लावून झाला. आता बाबा म्हणतायत महाराजांना, महाराज काय करायचं पुढे? महाराज म्हणाले आता परत ती तुकारामांची अभंगवाणी चाळा. किती ठिकाणी अंडरलाईन आहे ते अभंग मोजा. मोजले. किती आहेत म्हणाले? सगळ्या अभंगवाणीच्या 2/3 अभंग म्हणाले नामावर आहेत, नामावर आहेत. महाराज म्हणाले कळलं का तुम्हाला? म्हणजे नामाचं महत्त्व किती आहे. कारण म्हणाले नामातूनच राम भेटतो, नामातूनच राम भेटतो आणि नामामुळेच आत्मज्ञान होतं. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे नामावरचा विश्वास बाबांचा महाराज दृढ करत होते, हे आपण लक्षात घ्यायचे. झालं. मग नंतर आता म्हणाले काय घेतले? नामदेवांची गाथा घेतली वाचायला. ती गाथा वाचायला घेतली, त्याचा अभ्यास सुरू झालेला आहे. त्यातला आपल्या सगळ्यांचा आवडीचा अभंग आलाय, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. बाबा म्हणतायत महाराजांना, मला अर्थ समजला, याचा समजला नाही असा नाही, पण महाराज तुम्ही सांगितलात ना तर जास्त मला कळेल, आवडेल. श्री महाराज काय म्हणतात? बाबा अहो नामदेव महाराजांनी यात त्यांचा अनुभव लिहिलेला आहे, अपूर्व अनुभव त्यांना आलेला आहे. तो अनुभव त्यांनी ह्याच्यात लिहिलेला आहे. काय म्हणाले की ज्या वेळेला आपण एखादा मनुष्य नाम घेतो, अखंड नाम घेतो ना, त्यावेळेला म्हणे त्याच्या टाळूतून अमृताचा स्राव सुरू होतो. नुसता अमृताचा स्राव नाही तर गुळणी येते आणि ती गुळणी गेल्यावर काय, तहान भूक सगळं हरपून झालं, देहबुद्धीच शिल्लक राहत नाही. असा अपूर्व अनुभव नामदेव महाराजांना आलेला आहे आणि तो त्यांनी यात लिहिलेला आहे. आणि म्हणे तुम्हीसुद्धा तो अनुभव ऐकलात की म्हणे तुम्हीसुद्धा नामाला चिकटून बसाल आणि इतके चिकटून बसाल की ज्याचं नाव ते. आणि म्हणाले अशा पद्धतीने तुम्ही नाम घ्या. तुमच्या लक्षात येते का? म्हणाले अमृतामुळे नाम नाही आहे, नामामुळे अमृत आहे. म्हणून म्हणाले अमृताहुनी गोड नाम. म्हणाले केशवराव तुम्ही आता अखंड नामस्मरण करत राहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा हा अनुभव येईल. काय? अमृताचा स्राव तुमच्या टाळूतून येईल आणि गुळणी तुम्हाला येईल. बाबा कसे होते? विद्वान होते, पंडित होते, सगळं समजत होतं, श्रद्धा होती श्री महाराजांवर, नामावर, पण कुठेतरी डळमळीत होती. म्हणजे कसं आहे, चिकित्सक वृत्ती होती. खरंच नामदेव महाराजांना हा अनुभव आलेला आहे, पण ह्या सांप्रत काळात, चालू काळात
असा मनुष्य कुणी आहे का की जो अखंड नामस्मरण करतो आहे आणि त्याला अशी त्याच्या टाळूतून अशी म्हणाले अमृताची गुळणी येते, असा एखादा मनुष्य आहे का असं मनात आलं. कारण लगेच कुठला तरी पुरावा लागतो ना या लोकांना, पटकन श्रद्धा ठेवत नाहीत. होती श्रद्धा पण तरी कुठेतरी असं वाटत होतं. महाराजांनी ते ओळखले. श्री महाराज म्हणाले गुरुदेव रानड्यांकडे जा, त्यांना विचारा. गेले आहेत बाबा. कुणाकडे गेलेत? गुरुदेव रानड्यांकडे गेलेत. विचारले, बघितलं गुरुदेव रानडे 8-8 तास जप करतात. अरे बाप रे म्हणले, तुम्ही इतका वेळ कसे जपाला बसू शकता? जेवता काय म्हणे तुम्ही, कधी जेवता? गुरुदेव रानडे म्हणले, मी दिवसभरात सत्कोर भाकरी खातो आणि 2-3 वेळा चहा पितो. बाबा म्हणाले, एवढं तुम्हाला पुरतं? तेवढ्या तुमचा देह तग कसा धरतो? त्यावेळेला गुरुदेव रानड्यांनी काय उत्तर दिलं? हेच उत्तर दिलं जे नामदेव महाराजांना अपूर्व अनुभवाला. अहो म्हणाले, एकदा नाम सुरू झालं ना की ते नाम सुरू झालं की माझ्या टाळूतून म्हणाले अमृताचा स्राव सुरू होतो. नुसता स्राव नाही तर गुळणी येते की ती गुळणी मला गिळावीच लागते. मग काय म्हणले, तहानभूक लागणार आहे का? हा देह त्याच्यावरतीच तर तग धरतो म्हणाले. आणि काय म्हणतायत गुरुदेव रानडे? हे म्हणाले, हा आमचा आत्मिक आहार आहे. वी लिव्ह ऑन स्पिरिच्युअल फूड. आम्ही म्हणाले याच्यावरच जगतो, आम्हाला बाकी काही लागत नाही. आणि म्हणाले, केशवराव तुमचा हात योग्य व्यक्तीच्या हातात आहे, श्री महाराजांच्या हातात आहे. तुम्ही तो सोडू नका. तुम्हीसुद्धा नामसाधना अखंड करत राहा, म्हणजे कधी ना कधी तुम्हाला हे अमृताच्या गिळणीचं स्टेशन लागेल. असं आपल्याला गुरुदेव रानड्यांनी जे बाबांना सांगितलेलं आहे. आणि आता मात्र श्री बाबांचा नामावरती पूर्ण विश्वास बसलेला आहे, श्रद्धा बसलेली आहे. होती श्रद्धा पण आता कशी ठाम निष्ठा महाराजांवर आणि रामनामावर बसलेली आहे. झालं अशा तऱ्हेने बाबांचं चालू होतं. एकीकडे शिक्षण चालू होतं. आता बाबा आपल्याला किती वेळ आहे? 5:30. बघूया किती होईल. एक 10 मिनटं जास्ती झालं तर चालेल. आता बाबांचं BA पर्यंत शिक्षण झालं. BA पर्यंत शिक्षण झालं. श्री महाराजांनी सांगितलं आता वडिलांजवळ राहायचं नाही. विवाह पण झाला होता बाबांचा तोपर्यंत. आता म्हणाले वडिलांजवळ राहायचं नाही, वेगळं विराट थाटायचं, आपली आपण नोकरी शोधायची आणि आपलं आपण आपल्या पायावर उभं राहायचं. कारण म्हणाले गरिबीचे चटके बसल्याशिवाय साधकाला परमार्थ घडत नाही. ठीक आहे. मग हिंदू कॉलनीमध्ये दादरला राहायला गेलेले आहेत बाबा. 40 रुपये पगार होता, कुठेतरी नोकरी करत होते. 10 रुपये भाड्यामध्ये जायचे, 30 रुपये हातात यायचे. दोघं नवरा बायकोंचं त्यात कसं तरी भागायचं. एकदा असं झालं की हैदराबादची बरीच पाहुणी आली. कुणाकडे? बाबांकडे. हैदराबादचे आहेत ना बाबा. हैदराबादचे बरेच पाहुणे आले. 5-6 दिवस राहिले. अहो घरात जे होतं नव्हतं भरलेलं सगळं संपून गेलं. महिन्याची 29 तारीख आली. आता संपलं सगळं. अजून पगार व्हायला 2 दिवस. काय खायचं? बाबांच्या पत्नी म्हणतात, अहो आपण काय खायचं आता? बाबा म्हणाले चला समुद्रावर जाऊन हवा खाऊया. समुद्रावर गेलेत, फिरून आलेत, हवा खाल्ली. आणि मग येताना काय झालं, कॉलनीत प्रवेश केला आणि शेजारच्या काकूने हाका मारली, अहो बेलसरेवेनी या, मला तुमची ओटी भरायची आहे. आता ओटी तर काही नाकारता येत नाही म्हणून ओटी भरायला गेले. त्याच्यात चांगली 2-3 भांडी त्यांनी तांदूळ घातले. झालं 2 दिवसाचं त्यांचं भागलं. बाबांना महाराज म्हणतात, बघा तुम्ही भक्त आहात ना त्याचे, तो राम कुणालाही उपाशी ठेवित नाही. म्हणून म्हटलेले संकल्पावी माया ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. पण त्याच्यावर थोडं सोपवायला शिका. भगवंत थोडी परीक्षा घेत असतो. श्रद्धा असली की तो आपल्याला काही कमी पडून देत नाही. असा अनुभव बाबांना महाराजांनी दिलेला आहे. एकदा असं झालं, म्हणजे बाबांचा आता पूर्ण विश्वास होताच नामावरती, पण तरी बाबांना असं वाटत होतं की मी अजून नामामध्ये पूर्ण विरघळून जात नाही. नामामध्ये विरघळून जात नाही. मी जंग पछाडतोय पण नामाची म्हणावी तेवढी गोडी मला लागत नाही. मी त्याच्यात माझं मन लय पावत नाही. काय करावं? कारण काय म्हणाले, या दृश्य जगाचं भान हरपत नाही आहे माझं. हे जग मिथ्या आहे हे मला समजतंय पण उमजत नाही आहे. अजून हे दृश्य जगत मला सुख देईल असंच मला वाटतंय. काय करावं त्यासाठी? असं सारखं महाराजांना म्हणायचे. काय करू म्हणाले, काय करू? नामाला मी बसतोय पण बळजबरीच वाटते म्हणाले, बळजबरीच वाटते.
कारण म्हणाले, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाह आगमा पायिनो नित्यांस्तान तितिक्षस भारत. असं भगवंतांनी सांगितलंय की इंद्रियांना हे विशेष सुख आणि दुःख देतात, पण ती सुख आणि दुःख कशी आहेत? नित्य आहेत का अनित्य आहेत? आज आहेत तर उद्या नाहीत, म्हणजेच ती मिथ्या आहेत, जग मिथ्या आहे. म्हणून तू काय कर, त्याच्याकडे साक्षी भावाने बघ, ती सहन करायला शिक. हे मला समजतंय हो, असं कोण म्हणते? बाबा म्हणताय. पण म्हणाले अजून मला ते उमजत नाही. आपलं तसंच आहे, आपल्यालाही सगळे समजतंय ना, पण आपण या जगात अडकूनच पडतो. माया मिथ्या ब्रह्म सत्य हे नुसतं म्हणतो. म्हणून म्हणाले नामात लय लागत नाही, काय करावं अशी सारखी प्रार्थना बाबा महाराजांना करायचे. एकदा असं झालं की 1944 सालची गोष्ट, मुंबईमध्ये मोठे बॉम्बस्फोट झाले, खूप बॉम्बस्फोट झाले आणि जवळजवळ पाऊण मुंबई खाली झाली. लोक घाबरून पळून गेले हो आपापल्या गावी. बाबांनाही असं वाटलं काय करावं. श्री महाराजांना विचारलं, मी काय करू, मी जाऊ का हैदराबादला? श्री महाराज म्हणाले, हैदराबादला कशाला जातात, इथे माझ्याजवळ येऊन राहा मालाडला. कुठे? मालाडला येऊन राहा. जे तुमचं होईल ते माझं होईल, माझं होईल ते तुमचं होईल. महाराजांनी असं सांगितलं. बाबांना पटलं. श्री बाबा म्हणतात, ठीक आहे, पण मला 2 दिवसाची मुदत द्या, मी सगळी सामानाची आवरावर करतो, काय काय ते सगळं इकडे बांधाबांध करून इकडे घेऊन येतो. महाराज म्हटले, छे 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 छे, ही ती वेळ आली आता. काय? दृश्य जगतावरचं भान हरपून जायची, लोपायची वेळ आलेली आता. काहीही बरोबर आणायचं नाही, अंगावरच्या कपड्यानिशी यायचं, फक्त तुमचे जे कपडे असतील आणि जे काही पुस्तकं असतील तुमची तेवढीच फक्त आणायची, इथे यायचं. सगळं घर काय करायचं? लुटवायचं. कुणाला लुटवायचं? बोलवायचं सगळ्या लोकांना. बाबांनी ऐकलं हो, कारण गुरुनिष्ठा होती. बाबांनी काय केलं, हमाल लोक बोलवले, आजूबाजूचे गरीब लोक बोलवले, जे हवं ते घेऊन जा म्हणाले. अहो 1-1.5 तासात घर खाली. बाबांनी ऐकलं. आपण ऐकू का? काय हा गोसावडा सांगतोय, मला असं घर कधी लुटवतात का? नाही नाही, बाबांनी ऐकलं हो. का? कारण सांगणारा जो होता ना तो सुद्धा कसा होता, म्हणजे श्री महाराज आधी केले मग सांगितले. अहो महाराजांनी सुद्धा अनेक वेळा स्वतःचं घर लुटवलं होतं, म्हणून त्यांच्या शब्दाला धार होती, अधिकार होता. आणि म्हणून बाबांनी सगळं काही घर लुटवलेलं आहे. आणि म्हणाले काय, इथपर्यंत आलेले आहेत, मालाडपर्यंत 2 नवरा बायको आलेत बरं का, सौ बेलसरे सुद्धा आलेले आहेत. आणि मग अशा तऱ्हेने तिथे राहू लागले. त्यावर पूज्य बापूसाहेब मराठे म्हणून महाराजांचे एक शिष्य होऊन गेले. त्यांनी विचारले बाबांना, असं कसं तुम्ही घर सोडलं, तुम्हाला कसं काय, हे अवघड नाही वाटलं म्हणे, आपण तर काय असं तयार होणार नाही. त्यावेळेला बाबांनी असं उत्तर दिलं आहे, अहो म्हणाले, या दृश्य जगतावरचं भान लोपायचं हे काही सोपी गोष्ट आहे का? त्याच्या बदल्यात घर लुटवणं म्हणजे ही प्राईस जुजबी आहे म्हणाले, काहीच नाही म्हणले. महाराजांची कृपा आहे, महाराजांनी मला ही संधी दिली, ही संधी मी सोडायची नाही असं ठरवलं. आणि सौ बेलसऱ्यांनी सुद्धा ते मान्य केले, ही कौतुकाची गोष्ट आहे. कारण महाराजांनी सांगितलं होतं, बघा आता तुमचं दृश्य जगतावरचं भान सगळं लोपून जाईल की नाही, बघा तुमचा आता नामात कसा लय लागतोय. आणि खरोखरच बाबांचा नामात लय लागायला लागलेला आहे. बाबांना आता बळजबरी वाटते ना, कारण घरात कुठली वस्तू होती का, ती वस्तू माझी आहे असं वाटत होतं का, त्याची काळजी वाटत होती का? नाहीच, अजिबात वाटत नव्हतं. म्हणजे महाराजांनी बाबांना असं म्हटले, केशवराव तुम्ही घर लुटवलं आणि माझ्याजवळ येऊन राहिलात, मला खूप आनंद झाला म्हणे, मला खूप आनंद झाला. कसा आनंद झाला तर म्हणाले, तो जो गायन शिकवणारा असतो ना, उस्ताद, आपल्या शिष्याला शिकवतात ते उस्ताद कसे असतात, आपल्या शिष्याला गाणं शिकवत असतात आणि एकीकडे म्हणे मध्ये मध्ये एखादी तान घेत असतात. एक तान झाली, दुसरी झाली, तो शिष्य जर तयारीचा असेल, चांगल्या आवाजाचा असेल, तर तो त्याच्यापेक्षा जास्तीत चांगली तान घेतो. आणि मग ती तान चांगली आली की उस्तादाला जशा गुदगुल्या होतात ना, की माझा शिष्य माझ्यापेक्षा पुढे गेला आहे ना, तसा म्हणे मला आनंद झालेला आहे, मला गुदगुल्या झाल्या आहेत. म्हणजे बघा, सद्गुरूंना आपला शिष्य आपल्या पुढे गेलेला आहे हे बघितलं की किती आनंद होतो. आणि श्री महाराज सौ बेलसरेबाईंना असंही म्हणले, माय, महाराज सगळ्यांना माय म्हणायचे, फार महाराज गोड बोलायचे सगळ्यांशी. महाराज म्हणले, माय तुम्ही घर लुटवलं, कुणाला लुटवलं आहे? जनता जनार्दनाला लुटवलं आहे.
तो जनार्दन काही झोपलेला नाही आहे, तो काही मिंदा नाही आहे, तो सगळं देईल हो तुला, काळजी करू नकोस. आणि तसंच झालं. 4 ठिकाणी एक्झॅमिनरशिप आली श्री बाबांना आणि पुन्हा पहिल्यासारखा सगळा संसार त्यांचा थाटला गेलेला आहे. कुठे कशाला कमी नव्हतं, पण मात्र दृश्यावरचं भान मात्र पूर्ण लोपून गेलेलं होतं. हे जग मिथ्या आहे आणि फक्त ब्रह्म सत्य आहे, नाम सत्य आहे. त्यावेळी नामावरचं प्रेम त्यांना जडलेलं आहे असं सांगतायत. म्हणून म्हटलेलं आहे, माया मिथ्या ब्रह्मची सत्य, माया मिथ्या ब्रह्मची सत्य, माया मिथ्या ब्रह्मची सत्य. ऐसे बोलती सद्गुरुनाथ, ऐसे बोलती सद्गुरुनाथ. लोपले दृश्यावरचे भान, लोपले दृश्यावरचे भान. लागले नामाचे हो प्रेम, जडले हो नामाचे प्रेम. मन झाले हो निशंक, मन झाले हो निशंक. गवसले नामाचे सत्यत्व, गवसले नामाचे सत्यत्व. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सद्गुरूंनी काय सांगितलं? माया मिथ्या ब्रह्मची सत्य. हे पटलेलं आहे पूर्णपणे आणि बाबांचा आता लय लागायला लागलेला आहे, नामामध्ये अनुसंधान सहज लागायला लागलेलं आहे. हा असा सद्गुरू आपल्याला शिकवतात, आपल्याकडून अनेक साधना करून घेतात असं म्हटलेलं आहे. आता असं झालं की बाबा कुठे राहायला आले होते? मालाडला राहायला आले होते. म्हणजे महाराजांच्या इथेच राहत होते, महाराजांच्या इथेच राहत होते. बाबांना आता सिद्धार्थ कॉलेजमध्ये नोकरी लागलेली होती. सकाळचं कॉलेज असायचं. बाबा सकाळीच वरती जायचे तात्यासाहेबांच्या इथे, म्हणजेच महाराज जिथे पेटीतून बोलायचे तिथे महाराजांना, म्हणजे पेटीतल्या महाराजांना नमस्कार करायचे आणि निघायचे. एकदा असं झालं की कर्नाटकातली काही मंडळी आली होती आणि त्यांना लवकर निघायचं होतं. म्हणून स्वतः श्री महाराज म्हणजे वाणी रूपातले महाराज सकाळीच प्रकट झालेले होते. त्यावेळेला बाबांनी श्री महाराजांना नमस्कार केला आणि निघाले. त्यावेळेला श्री महाराज काय म्हणतायत? केशवराव, आज कॉलेजला जाऊ नका, आज कॉलेजला जाऊ नका, त्याऐवजी घरात बसूनच नामस्मरण करा. केशवरावांनी सुद्धा ऐकलं. आपल्या घरी गेले आणि नामस्मरण करत बसले. दिवसभर नाम घेतलं. दुसरा दिवस उजाडला, कॉलेजला गेले. बाबांना असं वाटलं आता प्रिन्सिपॉलचं बोलावणं येईल. दुसरा तास आला, तो संपला. तिसरा तास झाला, चौथा तास झाला, प्रिन्सिपॉलचं काही बोलावणं आलं नाही. त्यांना वाटलं आता चांगलं खडसावतील, मला काल आला नाहीत, काही नोटीस पाठवली नाही, काही नाही, काहीच झालं नाही. शेवटी बाबांनी मुलांना विचारलं, अरे म्हणले काल कुठले कुठले तास झाले, काय काय झालं मला सांगा तरी. त्या सगळी मुलं म्हणतात, सर तुम्हाला माहिती नाही का? अहो म्हणले काल आपल्या कमिटीवरचे एक मेंबर त्यांचं निधन झालं, त्यामुळे कॉलेजला सुट्टी होती. महाराज म्हणतात, केशवराव अहो तुम्ही रामाच्या आज्ञेत राहिलात, राम नाम घ्यायला बसलात, मग तो राम तुमची काळजी करणारच ना, बेमालूमपणे तुमची काळजी घेणार. काहीच काळजी करू नका म्हणले. जरी म्हणाले कॉलेज असताना तरी तुमच्याऐवजी तुमचं रूप घेऊन म्हणाले राम शिकवायला आला असता, पण तुम्ही फक्त त्याची आज्ञेचं पालन करा. असा अनुभव बाबांना देत होते श्री महाराज. एकदा असं झालं, म्हणजे श्री महाराजांना कसं असतं, आपला शिष्य कुठे कमी पडता कामा नये, त्याचा सगळीकडे बोलबाला झाला पाहिजे असं महाराजांना वाटतं. त्यामुळे श्री महाराज काय करायचे, तत्त्वज्ञानाचा विषय शिकवायचे ना. कोण? पूज्य बाबा बेलसरे. कुठला विषय शिकवायचे? तत्त्वज्ञान. महाराज कधी तत्त्वज्ञान शिकले होते का? 4थी इयत्ता शिकले होते. पण दररोज म्हणाले उद्या काय पोर्शन आहे तो मला सांगा, आणि त्या पोर्शनवरती श्री महाराज त्यांना प्रवचन देत, आणि बाबा बरोबर दुसऱ्या दिवशी तसंच्या तसं प्रवचन करत. एकदा असं झालं की शांकर भाष्य या विषयावरती बाबांना बोलायचं होतं मुलांच्या समोर दुसऱ्या दिवशी, पण रविवार होता आदल्या दिवशी. त्या बाबांकडे सारखं कोण ना कोणतरी येत होतं, त्यांना वेळ मिळाला नाही, काय करायचं. मग श्री महाराजांकडे गेले, असं असं झालं आहे, माझा अभ्यास झाला नाही, सांगू का मी मुलांना? मी काय आता वर्ग घेऊ शकत नाही, माझी तयारी झालेली नाही. श्री महाराज म्हणाले थांबा,
मी तुम्हाला काही 4 गोष्टी सांगतो, त्या तुम्हाला पटल्या तर तुम्ही उद्याचा पिरियड घ्या, उद्याचा वर्ग घ्या. आणि श्री महाराजांनी शांकर भाष्य या विषयावरती पूर्ण पाऊण तासाचं प्रवचन दिलं. आणि श्री महाराज म्हणतात, केशवराव तुम्हाला हे कमी वाटत असेल तर मुलांना सांगा मी वर्ग घेऊ शकत नाही, पण योग्य वाटत असेल तर वर्ग घ्या. दुसऱ्या दिवशी केशवराव गेलेले आहेत कॉलेजमध्ये आणि केशवरावांनी असं लिहून ठेवलेलं आहे की एरवीपेक्षा म्हणजे मी अभ्यास करूनसुद्धा इतकं सरस प्रवचन होणार नाही, लेक्चर होणार नाही, इतकं सरस लेक्चर झालेलं आहे, इतकं महाराजांनी आपल्या या शिष्याला तयार केलेलं होतं असं सांगतात. असा हा बाबांचा अनुभव आहे. अजून खूप काही आहे. म्हणजे महाराजांना म्हणजे बाबांनी असं लिहून ठेवलं आहे की जसं आईवडिलांना आपलं मूल बोबडं बोबडं बोलायला लागलं तरी त्याचं कौतुक वाटतं की नाही, असं फुलासारखं ते फूल फुलते, कळीचं फूल होतं, तसं आपलं मूल हळूहळू मोठं होते, बोबडं बोलते, छान बोलते, त्याचं कौतुकच वाटतं ना. तसं सद्गुरूंनासुद्धा आपल्या शिष्याबद्दल असंच कौतुक वाटतं. महाराज नेहमी माझं कौतुक करायचे असं बाबांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि मग श्री बाबांनी एक दिवस महाराजांना म्हटलं, महाराज तुम्ही माझ्यावर केवढे उपकार केलेत, होय की नाही, काय देऊ यासी व्हाया उतरावी. किती म्हणाले तुम्ही माझ्यावर उपकार केलेत, मला पशुतून माणसात आणून ठेवलं, माझ्याकडून नामसाधना करून घेतलीत, हे जग मिथ्या आहे मला पटवलं, केवढे उपकार आहेत महाराज तुमचे. महाराज म्हणले मी काहीच केलं नाही. काय उत्तर देतात सद्गुरू म्हणतायत, मी काहीही केलं नाही. अहो म्हणाले केशवराव, तो म्हणाले शिल्पकार असतो की नाही मूर्ती घडवणारा, तो काय करतो, राजस्थानमधून अनेक दगड मागवतो, काळा पांढरा संगमरवरी कुठल्या त्याला हवा त्या प्रकारचा दगड मागवतो आणि मग त्यातून तो वेगवेगळ्या मूर्ती घडवतो. दत्तात्रयाची मूर्ती, रामाची मूर्ती, कृष्णाची मूर्ती, देवीची मूर्ती. पण तो काही लगेच घडवत नाही. ते दगड त्याच्या दुकानाच्या अंगणात येऊन पडतात, बाहेर येऊन पडतात, कितीतरी दिवस पडलेले असतात. तसे तुम्ही माझ्यासमोर येऊन पडून राहिलात, तसे तुम्ही माझ्यासमोर येऊन पडून राहिलात. मग ज्या वेळेला त्या शिल्पकाराच्या मनात येतं की एखादा दगड आत घ्यावा आणि त्यातून मूर्ती काढावी, सुरू करावी, त्यावेळेला त्या दगडाला आत घेतलं जातं. आणि मग म्हणाले तो मूर्तिकार हातामध्ये छिन्नी घेतो, ती छिन्नी चालवायला लागतो, एक 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 ढलपा त्या दगडाचा काढायला लागतो. आणि तो ढलपा दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या दगडाला चिकटत नाही. तसे म्हणाले मी तुमची एक 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 वृत्ती काढून घेतली, ती वृत्ती तुम्ही पुन्हा स्वतःला चिकटून घेतली नाहीत. यात क्रेडिट तुम्हाला आहे म्हणले, माझं काहीच नाही म्हणले. त्या दगडाप्रमाणे तुम्ही आहात, पण मनुष्य या दगडाप्रमाणे मागत नाही, तो पुन्हा पुन्हा त्या वृत्ती अडकून घेतो. म्हणून म्हटले संत कुणाला म्हणावं. संतांची व्याख्या फार छान केली, करी वृत्ती संत तो संत जाणा. आपल्या सगळ्या उर्मींवर वासनांवरती जो नियमन ठेवतो, त्या संत करतो, त्या वासनांचा क्षय करतो, त्याला संत म्हणतात. आणि अशा वृत्ती आपल्यासुद्धा जो संत करतो तो संत असं म्हटलेले. आणि बाबांचं कौतुक महाराजांनी इतकं केलेलं आहे म्हणून सांगू तुम्हाला. एकदा श्री महाराज म्हणाले भगवंतांनी 4 प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत. पहिला सांगितलं आहे आर्त भक्त, त्याचं उदाहरण काय म्हणले, द्रौपदी, गजेंद्र. नंतर म्हणाले दुसरा आहे कुठला, जिज्ञासू भक्त, त्यातले उदाहरणं कोण आहेत तर म्हणजे उद्धवजी, अर्जुन. तिसरा भक्त कुठला आहे म्हणाले अर्थार्थी. तर महाराज असं म्हणतात अर्थार्थी भक्त म्हणजे ज्याला अर्थार्जन हवं आहे किंवा विषय हवे तो भक्त. पण म्हणाले माझ्या दृष्टीने तसा अर्थ नाही आहे. महाराज म्हणाले की भगवंतांशिवाय कशातही अर्थ नाही, तो अर्थार्थी भक्त असं महाराजांनी सांगितलं आहे. म्हणजे म्हणाले ध्रुव बाळ, भक्त प्रल्हाद. आणि चौथा भक्त आहे म्हणाले ज्ञानी, म्हणजे व्यासमुनी आहे, शुक भगवंत आहेत, असे सगळे ज्ञानी आहेत, जनक राजा आहेत. आणि माझा ब्रह्मानंद, श्री महाराजांचे लाडके शिष्य होते ना, माझा ब्रह्मानंद तो ज्ञानी आहे. मग म्हणाले केशवराव या 4 भक्तांमध्ये तुम्ही कुठे बसता. तर महाराजांनी काय गौरवलं आहे बघा बाबांना. म्हणाले तुम्ही जिज्ञासू भक्तामध्ये बसता, म्हणजे उद्धवजी आणि अर्जुन यांची पात्रता दिलेली महाराजांनी कुणाला, बाबांना. त्यानंतर बाबा असं म्हणतात की बघा म्हणाले केशवराव, जिथे बुद्धी आहे तिथे भक्ती नसते, जिथे ज्ञान आहे तिथे भक्ती नसते. कारण जे ज्ञान असलं की ज्ञानाचा फुंद असतो, अहंकार असतो.
जिथे भक्ती आहे तिथे ज्ञान नाही, जिथे ज्ञान आहे तिथे भक्ती नाही. पण म्हणाले असे ज्ञानी भक्त कोण होऊन गेले तर म्हणाले देवर्षी नारद मुनी. नंतर म्हणाले दुसरे भक्त कोण असतात की शक्ती आहे पण बुद्धी नाही, बुद्धी आहे पण शक्ती नाही. असे भक्त कोण होऊन गेले तर म्हणाले आपले पवनसुत हनुमान होऊन गेले की ज्यांच्या ठाई शक्ती पण आहे आणि बुद्धी पण आहे. आणि तिसऱ्या प्रकारचे भक्त कोण म्हणाले तर म्हणाले वैराग्य आहे म्हणजे विद्वत्ता आहे आणि नम्रता आहे. कारण विद्वत्ता असेल तर नम्रता नसते, नम्रता असली तर विद्वत्ता नसते. पण असे भक्त कोण तर म्हणे माझा ब्रह्मानंद, तो विद्वान होता आणि नम्रही होता. मग आता म्हणाले बाबा तुमच्याकडे यातले कुठले गुण आहेत तर म्हणाले तुमच्याकडे ज्ञान आहे, भक्ती आहे, हे गुण आहेत. तुमच्याकडे शक्ती आहे, बुद्धी आहे. कारण म्हणाले बुद्धी तर होतीच बाबांकडे पण शक्ती पण होती, कारण ते तालमीत जायचे असं सांगितलेले तरुणपणी तालमीत जायचे. आणि म्हणाले तुमच्याकडे बुद्धी आहे, शक्ती आहे, सगळं काही आहे म्हणजे 6ही गुण तुमच्याकडे आहेत. अशा तऱ्हेने पूज्य बाबांना श्री महाराजांनी गौरवलेलं आहे असं सांगितलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने पूज्य बाबांना सुंदरपणे एक 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 पायरी चढवत हाताला धरत महाराजांनी पूर्णपणे शेवटपर्यंत नेलेला आहे. आणि हा भवसागर तारून नेलेला आहे. म्हणून आपले तुकोबा महाराजसुद्धा आपल्या मूळ अभंगात सांगतात कायवानु आता संतांचे उपकार, कायवानु आता संतांचे उपकार, कायवानु आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते. कायवानु आता मी संतांचे उपकार, कायवानु आता मी संतांचे उपकार. तुका म्हणे धेनु, तुका म्हणे वत्स धेनु वेच चित्ती. तुका म्हणे वत्स धेनु वेच चित्ती. तैसे मज नित्य सांभाळिते, तैसे मज नित्य सांभाळिते. कायवानु आता मी संतांचे उपकार, कायवानु आता मी संतांचे उपकार. कायवानु आता मी, कायवानु आता मी, कायवानु आता मी संतांचे उपकार. हिची दान दे गा देवा तुझा, विसरण भावा तुझा विसरण भावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, घालावे आमासी सुखे घालावे आमासी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.